नमस्कार मित्रांनो. कविता ऐका माझी. गोड बोलायचं तेवढं राहून गेलं. आपण मीपणामध्ये बऱ्याच गोष्टी गमावून बसतो. लोकांशी चर्चा करत नाही, लोकांशी बोलत नाही आणि सतत दुसऱ्याचा द्वेष करतो. तर ते या कवितेतून मी सांगितलेलं आहे. कवितेचं नाव आहे गोड बोलायचं तेवढं राहिलं माझं. गोड बोलायचं तेवढं राहिलं माझं. विचारांच्या वादळात जगायचं माझं राहून गेलं. खूप काही बोलण्याच्या नादात गोड बोलायचं मात्र राहून गेलं. माझंच मी पाहत बसलो, तुझं मात्र ते राहून गेलं. हक्कासाठीच्या भांडणात गोड बोलायचं मात्र राहून गेलं. तीळ तीळ झालो आम्ही, अंग असंच पुरतं भाजून गेलं. जुनेच पुडके सोडत बसलो, गोड बोलायचं तेवढं राहून गेलं. कितीक वादळे आली असतील, हिशोबाचं ते राहून गेलं. आपापल्या मस्तीमध्ये गोड बोलायचं मात्र राहून गेलं. नवीन काही घडलेच नाही, पतंग उडवायचं राहून गेलं. तीच कुंडली पुन्हा पाहत बसलो, गोड बोलायचं मात्र राहून गेलं. नशिबाचे ते हात तोकडे, घडवायचं तसंच ते राहून गेलं. हँग झाल्यागत फोनासारखा मी, गोड बोलायचं मात्र राहून गेलं. उकिरडाच मी खोदत बसलो, पाया मारायचं तेवढं राहून गेलं. कपाळावरती हात मारून गोड बोलायचं मात्र राहून गेलं. तुम्हाला कविता कशी वाटली सांगा. आपल्याला मी पण असतो, म्हणजे प्रत्येक माणसाला मी पण असतो. प्रत्येक माणसाला स्वतःचा अभिमान असतो. दुसऱ्यांबद्दल मात्र द्वेष करतो आपण. तर दुसऱ्यांना पण त्याचप्रमाणे बघा. जसं तुम्ही स्वतःला बघता तसंच दुसऱ्याला बघा. कारण हेच मी या कवितेतून सांगितलेलं आहे. पण काही वेळा काय होतं की आपण स्वतःसाठी म्हणजे स्वतः वरचढ असतो असं आपण दाखवायचं असतं आणि त्याच्यामध्ये बरंच नुकसान आपलंच असतं. म्हणजे प्रत्येकाला वाटतं की बाबा आपण त्याच्या पुढे जाऊ, पण तसं काही नाही की सोबत न्या सगळ्यांना. मी कविता याच्यावर पण लिहिली आहे. तर ती कविता मी नंतर लगेच तुम्हाला सांगतो. परंतु ही कविता पण तितकीच महत्त्वाची आहे. जर तुम्हाला आवडली असेल, काही चुका असतील तर तुम्ही सांगू शकता. आणि मला भाषेचं तितकं ज्ञान नाही आहे. मी काही छोट्या प्रोग्रामला मी कविता सादर करतो. तर त्यापैकी ही एक कविता आहे. तुम्हाला कशी वाटली नक्कीच सांगा मला.